हिरव्यागार झाडांना घरी आणून असं मारून टाकण्याचं ना टॅलेंट फक्त माझ्यातच आहे असं मी म्हणणार नाही, कारण की माझे बरेचसे झाड आहेत ना ते खूप छान प्रकारे फुटलेत. आता हे कुठलं झाड आहे ना ह्याचं नाव मला अजून माहीत नाही. आणि माझ्या रबर प्लांटला ना असे छान कोंब येतात आणि माझं मनी प्लांट ना आहे तसं छुटकूस आहे. आता ह्यापेक्षा पण चांगलं ना मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर ही आहे माझं मिनी गार्डन. आता हे आता सुंदर दिसत नाही, पण हे ना काही महिन्यांपूर्वी खूप सुंदर दिसायचं. तर तुम्हाला बघायचं असेल ना तर माझा फर्स्ट ब्लॉग बघा, त्यामध्ये ना मी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. आता सध्या ना फक्त थोडीशी टोमॅटो, वांगे, कांदा, थोडीशी झेंडूची, ॲलोवेरा, पालक, मिरची असे थोडेफारच काहीशी झाडं आहेत. आता हा पालक आहे ना मी इतक्या वेळेस हार्वेस्ट करून पण ना परत ना हिरवेगार होऊन बसतो. आणि इथं 4-5च मिरचीचे झाड आहेत, पण त्याला ना नक्की पावशेरभर मिरच्या ना 2 दिवसानंतर नक्कीच निघतात. आज ना स्वयंपाकाला मला उशीर झाला होता म्हणून तिच्या डब्यात ना फक्त गुलाबजाम दिलं, कारण की शाळेत वॉटरमेलन पाहिजे. कॉफी नाही पाहिजे. नाही बोलो. मग मी हिला घ्यायला जाते ना शाळेमध्ये, तेव्हा ना ही मला ना खर्चात पाडते म्हणजे पाडतेच. आता आम्ही घरी आलो आणि हिला टाटा बाय बाय केलं आणि दिवस ना असाच जातो की हिला हे खायचे तिला ते खायचे करता करताना माझा अख्खा दिवस ना त्यामध्येच निघून जातो. आता डब्बा काही हिनं संपवला नव्हता म्हणून घरी आल्यावर तिने ते गुलाबजाम फिनिश केले. संध्याकाळी अवंतिकासाठी पॉपकॉर्न बनवले, कारण की टी व्ही बघताना निवांत पॉपकॉर्न खायला तिला पण खूप आवडतं आणि मला पण खूप जास्त आवडतं. आता तुम्हाला पण असे पॉपकॉर्न खायला आवडतं का, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते सुद्धा मला सांगत जा प्लीज. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.